बदलापूर प्रकरणामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन केलं जात आहे। बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरती बलात्कार करून ते आंदोलन करण्यात आला आणि त्यामधले आरोपी सुद्धा पकडण्यात आले। पण त्या धर्तीवरती बुलढाणामध्ये सुद्धा रास्ता रोको करण्यात येत आहे महाविकास आघाडीच्या वतीने। आपण पाहू शकतो की हा इथला रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। बुलढाणा शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्या सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात येत आहे। आपल्यासोबत काही आंदोलनकर्ते आहेत महाविकास आघाडीचे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। नेमकं कशा संदर्भात तुम्ही हा रास्ता रोको करता? बदलापूर झालेल्या घटनेमध्ये पहिले तर आम्ही त्याचा निषेध करतो। बदलापूरमधल्या आरोपीला तात्काळ त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजेत। बदलापूरसारखी घटना पुन्हा घडली नाही पाहिजेत। या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजेत। हे गृहमंत्री या ठिकाणी महाराष्ट्र सरकार राज्याला महिलांना सुविधा देण्यासाठी या ठिकाणी अपयशी ठरतात, म्हणून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। तर हे आपल्यासोबत होते की महाविकास आघाडीचे आणि उभाटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवन यांनी या गृहमंत्र्याची राजीनाम्याची मागणी या इथे करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।